इंदुरीकर महाराजांनी त्याच्या पोरीच्या साखरपुड्यात एवढा पैसा उधळला की अख्खा महाराष्ट्रभर सगळं म्हणतंय की एवढा पैसा उधळायची काय गरज होती. तेच म्हणतो कीर्तनात की लग्नात पैसा खर्च केला नाही तर काय पोरं होणार नाही ती काय. त्या भामट्यानी निस्ता रोजच्या गोष्टी सांगून कमवलं. रोजच्या होणाऱ्या गोष्टी त्यांनी तेल मीठ लावून सांगायचं ना आपण भोकाड वाचून करायचं आणि तेच पैसा त्यांनी परत त्याच्या पोरीच्या लग्नात उडवायचा. ह्यात काय नवीन आहे. ह्याचं कीर्तन ठेवण्यासाठी आपण आपल्या पोरींच्या लग्नात कमी खर्च करतो. कमी खर्च म्हणजे भांडणं येते, जावाय अंगावर येतो आणि परत तोंडवर घेऊन आपणच म्हणायचं महाराजांनी पैसा असा का उडवला. इंदुरीकर लय झाल माणूस. उगा 2 वेळा बायांचा मार रस्ता खाल्ला कीर्तनामध्ये. इतकं घचाळ बोलतोय ते. साखरपुड्यात एवढा खर्च केला म्हणजे लग्नात किती करून. अरे लग्नात धापट करत तुला काय, तुझ्या बापात जातोय. हा तुझ्या बापात जातोय पण तुझ्या बापाला सांग ना त्याचं कीर्तन ठेवू नको म्हणून. एखाद्या गावातल्या गरीब पोराचा पोरीचं एखाद्या बारक्या चोरक्या नवीन कीर्तन करायचं ठेवा ना कीर्तनकार. त्याच वगैरे उठलं की सुटलं त्याच कीर्तन. कशात गाला पैसे घालत्या लग्नात ते सत्कार. हे भयान शेतकरी दुष्काळानं पिडला या 15 दिवसात. शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय. शेतकऱ्यांनी यावर्षी लग्न सरायतले लग्नाचे फेटे बंद करा आणि 10वीच्या 2 मुलांची फी भरा. लग्न साधे केले तरी पोरं होतात. किडा येऊ देऊ नका पैशाचा. हे बंद करू नका. सत्कार बित्कार बंद करू नका. सगळ्या लोकांका मोबाईल आहे. आता पत्रिका छापायची काय गरज आहे. त्या 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. घेतला 20,000चा शालू. आकलीच नाही ना. 1 लाख रुपये मेहंदीला खर्च आहे. 10 रुपयाला नळकंड येते. अगं बादलीत मेहंदी खालो. नवरीच बादलीत बसव ना. काय आला मेहंदी लावी. इथवर मेहंदी नवरी बाबर का. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, या खाल्ल्या खाचं चमकी, इथं चमकी, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची.